लहानपणी तुम्ही शांत होता का वहिनी? शांत म्हणजे खेळ कुठले कुठले होते? हे लगोरी, गोट्या खेळणं, झाडावर चढणं, सगळे मुलांचे खेळ. हो का ते? आणि आई माझ्या मागे फिरायची. का पण असे खेळ का? सगळे दादागिरीचे खेळ होते. हां, दादागिरीचे खेळ. तुम्हाला दादागिरी करायला आवडते? होती तशी मी. काय सांगता? हा, डॅशिंग एकदम. तुम्ही एकदम शांत आहात. हो हो ना? हो, खूप शांत आहे. गैरेज से इनका घर कितना दूर था? नजदीक था, एकदम जवळ. यहाँ से खुद ही मारेगा तो इनका घर, खुदी मारेगा तो इनका भारत से. तो कधी खुदी मारली होती का कधी? हाँ, मारा था. हाँ, कैसे क्यों? मिलने का था करके. अच्छा, फिर कैसे गए? कुछ नहीं, खाली बातचीत किया था बस. हाँ, लेकिन खुदी मार के गए थे. तो घरात कोणी बघितलं नाही? नाही. अगर कभी भी देखा नाही? हा, देखेंगे कैसे, बघायच्या आधीच खुदी मारायची. तो पिक्चरला वगैरे गेले होते तुम्ही? हो, गेलेलो. कुठला बघितला पहिला? राम लखन. अरे वा, कुठे बघितला होता? बादल बिजली बरख्याला. तुम्ही बघून झाल्यानंतर थिएटर बंद केलं? आपके घर में जब बताया आपने तब क्या हुआ? नहीं, मैं किसी घर पे तो नहीं बताया था. बताया नहीं बताया. शादी किया बाद में बताया? मालूम पड़ा माँ बाप को, फिर ऐसा ऐसा करके तो थोड़ा नर्वस हो गया था. कौन? माँ बाप. अच्छा, अभी सब ठीक है? अभी सब. किती जण होते तुमच्या लग्नाच्या वेळी? हमारा शादी में सिर्फ 5 जन. कौन कौन? मेरा दो जन दोस्त थे, अरे पंडित जी और हम दोनों. बस बाकी कोणी नाही. नाही. कुठे लग्न केलं? महालक्ष्मीच्या देवळात. कुठे? आपलं ह्याला हां. महालक्ष्मीला? हां, महालक्ष्मी. बरं बरं, त्या देवळातच लग्न हो. केलं. सिर्फ 150 रुपये में. किती स्ट्रगल करावा लागला? भरपूर खूप कष्ट केले आम्ही. हो. कसे? लग्न झालं आणि आम्ही आईवडिलांकडे मी नाही राहिले, कारण बरं नाही दिसत ना ते लग्न करून आईवडिलांकडे राहायचं. सासू सासऱ्यांकडे तर गेलीच, म्हणजे त्यांनी हेच नाही केलं ह्यांना, म्हणजे हे गेलेच नाही घरी लग्न झाल्यानंतर. मग त्यांना कुठून बाहेरून कळलं की आम्ही लग्न केलं वगैरे. नंतर माहीमला आम्ही रूम घेतली. जे 91 साली ते हे जळालेलं ना सगळं. हां, तर त्याच्यामध्ये माझं घर पण हे झालं होतं. काय जळलं पूर्ण. अरे बाप. आणि त्यावेळेला मी रूममध्ये झोपलेली होती आणि मोठी बेबीच्या वेळेला मी प्रेग्नेंट पण होती. तर बाजूची एक बाई होती, त्या आईसारख्या मला, म्हणजे मी आईसारखं त्यांना हे करायची. त्या खूप मला मदत वगैरे. आणि ह्यांचं टायमिंग असा होता, कधीही यायचे, कधी असं वेळेवर असं घरी नाही, 1, 2 कधीही. मग पण त्या आईना त्या बाजूच्या सांगून जायचे की माझी मिसेस एकटी आहे घरात वगैरे. तर ते आग लागली ना त्यावेळेला मी झोपली होती. अरे बापरे. खूप, म्हणजे 3-4 वेळा आमच्याकडे आमच्या ह्याच्यामध्ये प्रसंग असा आला आहे की आम्ही हे केलं आहे, त्याच्यावरती मात केली. घर जळलं. घर जळलं, माझं सगळं संसार. आणि त्यावेळेला नवीन आम्ही सगळं सामान, म्हणजे उत्साह असतो ना नवीन संसार म्हटलं की थाटायचा, तसं आम्ही सगळं थाटलं होतं. सगळं जळालं. आणि सगळं माझं ह्यांचं पेमेंट. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?